सक्सेस रेट आता शाश्वती आमच्याकडे काही लोक येतात ते म्हणतात की डॉक्टर तुम्ही 1.5 लाख 2 लाख म्हणताय ना, आम्ही 5 लाख देतो, पण आम्हाला 100% गॅरंटी मूल होईल याची द्या. अशी गॅरंटी देता येत नाही, कारण मुळात ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ही फार इफिशियंट सिस्टीम नाहीये. 20% सक्सेस रेट एका सायकलचा असतो, एक एम्ब्रिओ जर तयार झाला तर. IVF मध्ये किती एग्ज मिळतात, त्यांची क्वालिटी काय आहे आणि स्पर्म्सची क्वालिटी काय आहे, त्याच्यानुसार चालण्या लागलेले असतात आणि बेस्ट जे असतात तेच फक्त 5व्या-6व्या दिवसापर्यंत एम्ब्रिओज वाढतात. तर साधारणतः 5व्या-6व्या दिवसापर्यंत कधी कोणामध्ये 2 एम्ब्रिओज तयार होतात, कोणात 4 एम्ब्रिओज तयार होतात, कोणात 6 एम्ब्रिओज तयार होतात, कोणात 8-10 पण एम्ब्रिओ तयार होतात आमच्याकडे. ते एम्ब्रिओज आम्ही फ्रीज करून ठेवतो 2-2च्या जोड्यांमध्ये आणि गर्भाशयाचा अस्तर तयार करून त्यातले 2 एम्ब्रिओ गर्भाशयामध्ये आम्ही एका वेळेला टाकतो. एकदा 2 एम्ब्रिओ गर्भाशयामध्ये टाकले की साधारणतः 40% सक्सेस रेट आहे. हा जगात सगळीकडे सेम आहे. असं काही नाहीये की आमच्याकडे जास्त किंवा बाकीकडे कमी आहे, असं नाहीये. बहुतेक ठिकाणी सगळीकडे सेम आहे. आपल्याला एम्ब्रिओ किती मिळतात याच्यावरती आपल्याला सक्सेस रेट हा ठरतो. एग्स किती मिळतात त्याच्यावरती एम्ब्रिओ किती मिळणार हे ठरतं. त्याच्या अर्थात त्याची क्वालिटी पण इम्पॉर्टंट असते आणि एम्ब्रिओ किती मिळणार त्याच्यावरून असा सक्सेस रेट ठरतो. 2च एम्ब्रिओ मिळाले तर 40% सक्सेस रेट असतो. 4 एम्ब्रिओ मिळाले तर 2 वेळा आपल्याला एम्ब्रिओ ट्रान्सफर करता येतं. साधारणतः 60% केसेसमध्ये प्रेग्नन्सी राहते. 6 एम्ब्रिओ मिळाले तर अगदी 80% लोकांमध्ये प्रेग्नन्सी राहते, कारण 3 वेळा आपल्याला एम्ब्रिओ ट्रान्सफर करायचा चान्स मिळतो. तर सक्सेस रेट असा फिक्स नाहीये. इट ऑल डिपेंड अपॉन किती एग्ज मिळत आहेत, किती एम्ब्रिओज तयार होत आहेत आणि आपल्याला किती वेळा एम्ब्रिओ ट्रान्सफरचा चान्स मिळतो. इट्स लाईक अ लक की तुम्ही त्यावेळेला 2 एम्ब्रिओ टाकले की तुम्ही 40% येणार की 60% येणार हे सांगू शकत नाही. तो प्रोबॅबिलिटीचा खेळ आहे. आपल्याला वारंवार खेळायला लागतो, तेव्हा कुठे प्रेग्नन्सी राहते.